मार्गात खोडा घालणाऱ्याची तोंड बंद करण्यासाठी राजांनी रचलेला डाव होता तो. एक प्रकारचा गनिमी कावत म्हणते. हा आता काय आधुनिक काळातले इतिहासकार आहेत जसं इंद्रजित सावंत सर असतील, डॉक्टर नीरज साळुंखे असतील, त्यांनी पुराव्यांसहित सिद्ध केले की राजे मराठाच होते. पुस्तकं लिहिल्यात त्यांनी. आता काय जुन्या काळातले इतिहासकार आहेत जसं की शेजवलकर, सेतू माधवराव पगडी, ते म्हणतात राजे राजपूत घराण्याचे वंशज होते. पण आपल्याला काय करायचंय? राजांच्या राज्याभिषेकाच्या मार्गातला अडथळा दूर झाला विषय कट. हो नाही 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 असं कसं काय? मला काही दिवस कटून सांगा बरं का. महाराज राजपूत का मराठा? सांगतो. विषय लय खोल आहे, थोडक्यात सांग. नाही फक्तच्या धडावर स्वतःच डोकं ठेवून ऐकायचं बरं का. मुद्दा क्रमांक 1, मराठा राजपूत रोटी बेटी व्यवहार झाल्याचं त्या काळातलं एक तरी उदाहरण आहे का? अजिबात नाही. मुद्दा क्रमांक 2, कुठल्या प्रथा परंपरा समान आहेत? संबंधच नाही. मुद्दा क्रमांक 3, तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल आपल्याकडची जात व्यवस्था भयानक कट्टर आहे, अजून मी कट्टर आहे. हे शक्य आहे का महाराष्ट्रातला एखादा मराठा राजस्थानात गेला की राजपूत जातीने त्याला स्वीकारला, नाहीतर राजस्थानात राजपूत महाराष्ट्रात आला की मराठा जातीने त्याला आपलासा केला? शक्य आहे का? अहो शक्यच नाही. आहे अशी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या घटनेनंतर 3 वर्षांनी म्हणजे 1677 साली शिवाजी महाराजांनी मालोजी राजे घोरपडेंना एक पत्र लिहिलंय. त्या पत्रात अभिमानानं ते म्हणतात आपल्या जातीचे मराठा लोक. एकाच पत्रात हे उल्लेख त्यांनी 2 वेळा केलाय. खुद्द राजांनीच पत्रात स्वतःची जात मराठा सांगितल्यावर सगळ्या शंका छाटछिड आहेत. आणि महाराष्ट्रात शिलाहार कदंबांपासून भोसल्यांपर्यंत मूळ मराठा कुळ असल्याचे शिलालेख उपलब्ध असताना कशाला वाळवंटात आपलं गोत्र शोधायला जायचं? नाही शेवटचं सांगतो मी करून ठेवायचं. शिवाजी महाराज हे जिजाऊच्या कुशीत जन्मलेलं, सह्याद्रीच्या मुशीत वाढलेलं अस्सल दख्खनी मराठ्याचं रत्न आहे. तर राजांनी हितवी गनिमी कावा वापरला आणि राज्याभिषेकाच्या मार्गातली सगळ्यात मोठी अडचण क्षत्रियत्वाची अलगद दूर केली आणि रयतेत राज्याभिषेकाच्या जल्लोषाला एकच सुरुवात झाली. म्हणजे एवढं मी ओरडून सांगतोय थांबा थांबा, ह्यानं फक्त इशारा केला की सगळी थांबली. मान्यांच्या वर एक देश माने आहे. पण आता असं चालणार नाही बाबा. का? पंत मंडळींची माशी जस्टच शिंकलेली आहे. टेक्निकल ग्लिच आलाय. तू गदर पिक्चर बघितलंस का? त्यात सनी देओल असा हात उपसून काढतो तसा पंत मंडळींनी नवीनच अग्रेसिव्ह मध्ये उपसून काढलाय. तो काय आहे ते आधी ऐकूया. आम्ही सगळ्यांनी एकमताने मान्य केले आहे की राजे क्षत्रिय आहेत, तरीही त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. कारण राजांचा संस्कार लोप झालेला आहे. त्यांचा उपनयन विधी म्हणजे मुंज झालेली नाही. त्यामुळे ते द्विज अर्थात क्षत्रिय ठरत नाही. त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणाल करून टाकूया लगेच मुंज, त्यात काय आहे? पण असं चालत नाही. धर्म आहे. कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलंय, आपल्या पूर्वजांनी काही ग्रंथ लिहून ठेवले, त्यात काही नियम आहेत ते पाळावे लागतात. शास्त्रानुसार मुंज करण्याचे वय आहे 21. राजांचे आत्ताचे वय किती सांगा बरं? राजांचे वय आहे 44. या वयात त्यांची मुंज होणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही.
ही असली क्षुल्लक खुसपट काढायला लागल्यावर राज्याभिषेकासाठी आतून झालेल्या रयतेत अस्वस्थता पसरायला लागली.